नमस्कार. मी डॉक्टर सुभाष कारंडे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग. आज आपण राजकीय भूगोलाच्या ह्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये राज्य आणि राष्ट्र यांतील फरक, यांचा अर्थ, यांचे घटक, त्यानंतर राज्याच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतील, या अनेक वेगवेगळ्या राजकीय भूगोलांच्या पैलूंवरती प्रकाश टाकणार आहोत. तर आपण या मालिकेतील व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. राज्य संकल्पना. आता राज्य ज्यालाच आपण स्टेट असं म्हणतो, हे राज्य म्हणजे नक्की काय? राज्याचे आवश्यक घटक कोणते? राज्य निर्मितीवरती कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो? राज्य संकल्पनेचा अर्थ काय किंवा राज्य संकल्पनेचा मूळ उगम कुठे आहे? या सगळ्या सविस्तर बाबींचा आपल्याला या व्हिडिओमध्ये आढावा घ्यायचा आहे. आता सर्वप्रथम राज्य म्हणजे काय? आता राज्याची निर्मिती ही मानवाने केलेली आहे आणि मानवाच्या स्वभावामधूनच राज्य निर्माण झालेले आहे. राज्य ही एक संस्था आहे आणि राज्य नावाची जी संस्था आहे किंवा ज्याला आपण एक व्यवस्था असंही म्हणतो, ही जी व्यवस्था निर्माण होण्यामागे सर्वात महत्वाची बाब म्हणजे मानवाचा मूळ स्वभाव, किंवा ज्याला आपण असंही म्हणू शकतो की माणूस हा एक समाजशील प्राणी आहे आणि साहजिकच तो समाजामध्ये राहणं पसंत करतो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये हा माणूस एकटा जीवन जगत होता, तो भटका होता, पण त्याला सहजीवन, कुटुंब किंवा आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत ह्या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या तेव्हा साहजिकच तो हा कुटुंब करून राहू लागला, वस्ती करून राहू लागला. म्हणजे एकमेकांच्या गरजेमधून हा माणूस एकत्र येऊ लागला आणि त्यातून समाज व्यवस्था जी आहे ती निर्माण होत गेली. मग ह्या समाज व्यवस्थेतूनच पुढे संस्था ज्या आहेत ह्या निर्माण होत गेल्या. मग अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल किंवा विवाह संस्था असेल, कुटुंब संस्था असेल, धर्म संस्था असेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या विशिष्ट हेतूने एकत्र आलेल्या माणसानेच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. मग यातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत ह्याही सोडवण्याच्या अनुषंगाने माणूस हा एकत्र आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यात काय, तर भटक्या माणूस जेव्हा एकत्र आला तेव्हा त्यानं सर्वप्रथम कुटुंब नावाची संस्था निर्माण केली. मग जेव्हा ही कुटुंब नावाची संस्था निर्माण झाली तेव्हा अनेक कुटुंब एकत्र येऊन त्यातून त्यांनी समाज नावाची व्यवस्था ही निर्माण केली. आणि जेव्हा समाजातील वेगवेगळे घटक विशिष्ट हेतूने एकत्र आले आणि त्यातून पर्यायाने राज्य नावाची संस्था जी आहे ती अस्तित्वात आली. म्हणजेच सुरुवातीला भटके लोक एकत्र आले किंवा भटके जीवन जगणारे लोक एकत्र आले. जेव्हा ते भटके जीवन जगत होते तेव्हा त्यांना एक निश्चित असा भूप्रदेश नव्हता किंवा त्यांच्यासाठी एक निश्चित अशी जमीन नव्हती. या भटक्या लोकांनी एकत्र येऊन स्वतःसाठी एक निश्चित अशी जमीन शोधली. ह्या जमिनीवरती ते येऊन एकत्र राहू लागले, वस्ती करू लागले. यातूनच अनेक स्वरूपाच्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने त्यांना एक व्यवस्थेची गरज निर्माण झाली आणि त्या व्यवस्थेलाच त्यांनी शासन व्यवस्था असं म्हटलं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पूर्वीच्या भटक्या टोळ्या होत्या त्यांचा जो प्रमुख आहे त्याला मुकादम किंवा मुखिया किंवा टोळी प्रमुख असं म्हटलं जायचं. तोच थोडक्यात एक शासनकर्ता असं आपण म्हणू शकतो. आणि मग याच शासनाचे पुढे अशा वेगवेगळ्या टोळ्या एकत्र आल्या आणि त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं. म्हणजे भटक्या स्वरूपाच्या लोकांनी एकत्र येऊन एक भूप्रदेश शोधला, त्या भूप्रदेशावर त्यांनी आपलं शासन निर्माण केलं आणि त्यातून पुढे राज्य व्यवस्था निर्माण झाली. अशा स्वरूपाच्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. म्हणजेच थोडक्यात राज्य म्हणजे काय, तर वेगवेगळ्या लोकांनी किंवा वेगवेगळ्या कुटुंबांनी किंवा वेगवेगळ्या गावांनी आपलं जीवन हे परिपूर्ण, सुखी व आनंददायी करण्याच्या हेतूने केलेली एक शासन व्यवस्था आहे किंवा एक स्थापन केलेली एक व्यवस्था आहे, त्याला आपण राज्य असं म्हणू शकतो. किंवा असंही म्हणू शकतो की विशिष्ट हेतू असेल किंवा विशिष्ट उद्दिष्ट असेल, यातून वेगवेगळ्या समाज घटकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था, याला आपण राज्य असं म्हणू शकतो. त्यामुळे महत्वाची गोष्ट म्हणजे काही मानवाने गरजेतून किंवा हेतूने निर्माण केलेली ही एक प्रकारची व्यवस्था आहे ज्याला आपण राज्य असं म्हणू शकतो. आता
ही राज्य नावाची जी व्यवस्था निर्माण झालेली आहे, ह्या व्यवस्थेमध्ये कोणकोणते घटक महत्वाचे आहेत किंवा राज्याचे घटक कोणते आहेत की ज्याला आपण राज्याची अंगे असंही म्हणू शकतो. तर त्यातील पहिला महत्वाचा घटक तो म्हणजे लोकसंख्या. कुठलंही राज्य अस्तित्वात यायचं असेल तर लोकसंख्या हा घटक फार महत्वाचा असतो. मग हे लोक एकत्र आले, त्यांनी नंतर एका भूप्रदेशाचा शोध घेतला. त्या भूप्रदेशावरती त्यांना व्यवस्थितपणे आपली व्यवस्था राहावी, त्यांच्यासाठी नियम असावे, त्यांच्यामध्ये निर्माण झालेले वेगवेगळ्या प्रकारचे भांडण असावे, तंटे असावे, याची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी एक शासन व्यवस्था निर्माण केली. आणि या शासन व्यवस्थेला काहीतरी अधिकार असावेत, स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असावा, कोणत्याही बाह्य शक्तीचं तिच्यावरती वर्चस्व नसावं, यातून सार्वभौमत्व अस्तित्वात आलं. म्हणजे राज्य जे काय निर्माण झालेलं आहे ते लोकांचा समुदाय एकत्र आला, त्यांनी एका भूप्रदेशाचा शोध घेतला, त्या भूप्रदेशावर त्यांनी स्वतःचं शासन निर्माण केलं आणि निर्माण झालेलं शासन हे सार्वभौम होतं. या क्रमाने राज्य नावाची संस्था ही अस्तित्वात आली आणि यालाच आपण राज्याचे घटक किंवा राज्याची अंगे, एलिमेंट्स ऑफ स्टेट असं म्हणतो. आता पुढे राज्याचा जो सर्वात महत्वाचा पहिला घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या. द मास ऑफ द पॉप्युलेशन लिव्हिंग विदिन द स्टेट पीपल, ज्याला आपण असंही म्हणतो. आता राज्यामध्ये किती लोकसंख्या असावी याला काही मर्यादा नाहीये. म्हणजे भूतान, मालदीव, पोलंड अशी काही राज्य आहेत की संयुक्त संस्थाने आहे, ऑस्ट्रेलियाचे उदाहरण आपल्याला देता येईल की ज्याची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. या उलट चीन असेल, भारत, रशिया, श्रीलंका, बांगलादेश अशी काही राज्य आहेत की ज्याची लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे राज्यामध्ये किती लोकसंख्या असावी, किती लाख असावी, किती कोटी असावी याबाबत निश्चित असं काही नियम नाही. पण राज्याची लोकसंख्या किती असावी याबाबत जर आपण थोडंसं अधिक विचार जर केला तर आपल्या असं लक्षात येतं की राज्याचं क्षेत्रफळ आणि राज्यामध्ये उपलब्ध असणारी साधन संपत्ती यांचा जर आपण मेळ घातला तर त्या राज्याची लोकसंख्या एवढी असावी की त्या लोकसंख्येच्या किमान गरजा किंवा सर्व गरजा ह्या त्या राज्याला सहजासहजी भागवता याव्यात. आणि यासाठी राज्यावरती कोणताही ताण निर्माण होणार नाही किंवा राज्याला कोणत्याही गंभीर समस्येला सामोरं जावं लागणार नाही. मग यास आपण पर्याप्त लोकसंख्या असेही म्हणू शकतो. म्हणजे राज्याला जास्त लोकसंख्या असूनही चालत नाही आणि न्यूनतम किंवा कमी लोकसंख्या असूनही चालत नाही, तर राज्याची लोकसंख्या ही पर्याप्त असावी, म्हणजे ज्याला आपण ऑप्टिमम पॉप्युलेशन असेही म्हणतो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलंय तर अत्यंत कमी लोकसंख्या असलेली राज्य आपल्याला दिसतील आणि जास्त लोकसंख्या असलेली राज्य आपल्याला दिसतील. पण ज्या राज्यामध्ये जास्त लोकसंख्या आहे त्या राज्यांमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ बांगलादेश असेल की ज्याची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, किंवा श्रीलंकेसारखं छोटं राज्य असेल, पाकिस्तान सारखं राज्य असेल, भारत असेल, की या राज्यांना लोकसंख्येच्या अनुषंगाने वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्याचप्रमाणे चीन, दक्षिण कोरिया यांची उदाहरणं आपल्याला देता येईल की जिथं लोकसंख्या ही राज्याच्या एकूण मर्यादेपेक्षा खूप मोठी असलेली आपल्याला दिसते. तर या उलट ऑस्ट्रेलिया असेल, ब्राझील, कॅनडा, त्यानंतर रशिया असेल यांची लोकसंख्या जी आहे ही अतिशय कमी असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे शेकडो किलोमीटर पर्यंत कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला मनुष्य वस्ती आढळत नाही आणि अतिशय विरळ लोकसंख्याही आपल्याला दिसते. त्यामुळे खास करून एकंदरीत लोकसंख्येची सर्व आवश्यक गरजा भागवण्या इतपत लोकसंख्या कोणत्याही राज्याची असावी ही महत्वाची गोष्ट आहे. पण लोकसंख्या असल्याशिवाय राज्य निर्माण होत नाही हेही तितकंच खरं. कारण अनेक लोकसमुदाय हा एकत्र येऊनच राज्य निर्माण झालेलं असतं. म्हणून जर आपण अंटार्क्टिका खंडाचं जर उदाहरण या ठिकाणी विचारात घेतलं तर अंटार्क्टिका खंडाची लोकसंख्या ही त्या खंडाची अशी विशिष्ट अशी काही नसल्यामुळे अंटार्क्टिका खंडाला आपण राज्य म्हणू शकत नाही. असंच आपल्याला प्राचीन कालखंडापासून जर आपण गेलो राज्याच्या उगमाच्या सुरुवातीपासून, तर ज्या ज्या भागामध्ये लोकांनी येऊन वस्ती स्थापन केली, मग ती नाईलच्या खोऱ्यामध्ये असेल किंवा सिंधूच्या खोऱ्यामध्ये असेल किंवा इकडं तैग्रिस युफ्रेटिसच्या खोऱ्यामध्ये असेल, तर ह्या ज्या ज्या ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन मनुष्यवस्ती स्थापन केली त्या ठिकाणी प्राचीन कालखंडामध्ये सुरुवातीला राज्य निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आणि मग त्या राज्यातील लोकांनी आपला
विस्तार हा केलेला दिसतो. त्यानंतर राज्य निर्माण होण्यासाठी दुसरा महत्वाचा घटक तो म्हणजे भूप्रदेश. आता राज्य निर्माण व्हायचं असेल तर त्यासाठी एक निश्चित भूप्रदेश असतो. डिमार्केटेड एरिया दॅट राईटली बिलॉंग्स टू द पॉप्युलेशन. म्हणजे जी लोकसंख्या राज्य निर्माण होण्यासाठी हा प्राथमिक घटक आहे, ह्याच लोकांना वस्ती करून राहण्यासाठी हा भूप्रदेशाची आवश्यकता असते. कारण भूप्रदेश असल्याशिवाय त्यांना किंवा एक निश्चित किंवा विशिष्ट भूप्रदेश असल्याशिवाय त्यांना वस्ती करता येत नाही आणि वस्ती केल्याशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही. मग ज्या कालखंडामध्ये माणूस भटके जीवन जगत होता तेव्हा तो सातत्यानं एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी भ्रमंती करायचा. परंतु जेव्हा तो स्थायी स्वरूपाचं जीवन जगू लागला तेव्हा तो एका विशिष्ट भूप्रदेशावरती वस्ती करून राहू लागला आणि त्याच भूप्रदेशाला त्यानं आपलं राज्य म्हणून मानलं किंवा आपलं राज्य असं त्यानं घोषित केलं. आता राज्य निर्माण होण्यासाठी किती भूप्रदेश असावा याबाबत निश्चित असं काही आकारमान ठरलेलं नाही. परंतु जर आपण या ठिकाणी काही राज्यांचा जर विचार केला त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी रशिया, कॅनडा, युनायटेड स्टेट, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन अशी काही आकाराने मोठी राज्ये सांगता येतील आणि 0.49 चौरस किलोमीटर पेक्षा कमी क्षेत्रफळ असणारी ही व्हॅटिकन सिटी असेल किंवा 2.02 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा मोनॅको असेल, तर अशी लहान राज्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यामुळे राज्यासाठी भूप्रदेश किती असावा याबाबत जरी काही मर्यादा नसली तरी त्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येला सामावून घेईल एवढा निश्चितपणे भूप्रदेश असला पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. मग फार मोठी राज्ये जी आहेत ही टिकत नाहीत, कारण अफाट राज्य विस्तार असल्यामुळे त्या राज्यातील लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ आपण रशियाचं सांगता येईल की रशियाचं क्षेत्रफळ फार मोठं होतं, त्यामुळे रशियातून ही 14 देश जे आहेत ते बाहेर पडलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे रशियाचा जर उत्तरेकडचा भाग जर आपण विचारात घेतला तर तिथे फारशी प्रगती दिसत नाही. हेच उदाहरण आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये पण सांगता येईल. म्हणजे मोठं क्षेत्रफळ असेल तर राज्याचा फारसा विकास होतो असं नाही. त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या क्षेत्रफळामुळे फुटीरतेची भावना सुद्धा निर्माण होऊ शकते किंवा आपलं राज्य, आपलं शासन आपलं संरक्षण करण्यास समर्थ नाही अशी लोकभावना कदाचित त्या राज्यामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे मध्यम स्वरूपाची जी राज्य आहेत ही खास करून भूप्रदेशाच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची मानली जातात आणि अतिशय छोटी राज्य सुद्धा ही तितकी चांगली नाहीत, कारण मोठी राज्य किंवा मोठे सत्ता केंद्र हे त्यांना गिळंकृत करून टाकण्याची शक्यता आहे. तरी भूप्रदेश हा राज्याचं अस्तित्व निर्माण होण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा घटक आणि या भूप्रदेशावरती असणाऱ्या सर्व प्रकारच्या साधन संपत्तीचा, या भूप्रदेशाच्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व बाबींचा, नियमांचा हा जो आहे फायदा हा त्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांना हा निश्चित होत असतो. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये जी टोळी करून राहणारे लोक होते त्यांनी आपला एका विशिष्ट भूप्रदेशावरती राज्य निर्माण केल्यानंतर पुढे आपला साम्राज्य विस्तार केलेला आपल्याला दिसतो. मग 1948 मध्ये आपल्याला इस्रायलचं पण उदाहरण देता येईल की जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे विखुरलेले ज्यू लोक होते त्यांनी पॅलेस्टाईनच्या जवळचा भूप्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेऊन इस्रायल नावाचं राज्य जे आहे ते निर्माण केलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं 1948 मध्ये इस्रायल हे राज्य निर्माण झालं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर राज्याचा पुढचा महत्वाचा घटक म्हणजे शासन. आता लोकसमुदायाने किंवा लोकांनी एकत्र येऊन एका भूप्रदेशावरती राज्य स्थापन केलं, परंतु या भूप्रदेशावरती राहणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे समाज घटक असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे समुदाय असतील, यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद, तंटे होण्याची शक्यता ही जास्त असते. मग यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा या समाजाचं संरक्षण करण्यासाठी, या राज्याचं सुव्यवस्था पाहण्यासाठी, या राज्यामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी, या राज्याचं एकंदरीत कारभार पाहण्यासाठी एक व्यवस्थेची गरज ही आवश्यक असते आणि तीच व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. मग याच्या माध्यमातून राज्यामध्ये शिस्त राखली जाते, राज्याच्या अनुषंगाने नियम ठरवले जातात आणि जसं आपण उदाहरण जर आपलं दिलं तर भारतामध्ये सुद्धा
कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळाच्या माध्यमातून, म्हणजे ज्याला आपण शासन असं म्हणतो, या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करून भारतीय लोकांचं रक्षण करण्याचं काम जी व्यवस्था करते त्याला आपण शासन असं म्हणतो. मग शासन, ज्याला आपण रेफर टू द एजन्सी टू विच द विल ऑफ स्टेट इज फॉर्म्युलेटेड, एक्सप्रेस अँड कॅरिड आउट, म्हणजे राज्य जे निर्माण झालेलं आहे त्या राज्याला पुढे नेणं, त्याचं अस्तित्व टिकून ठेवणं, हे काम जे आहे हे खऱ्या अर्थानं शासनाला करावं लागतं. मग जर आपण या ठिकाणी भारताच्या अनुषंगाने जर उदाहरण घेतलं तर भारतामध्ये ज्याला कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे जे तीन महत्वाचे जे खांब आहेत हे शासन व्यवस्थेचे आपल्याला दिसतात. अशाच प्रकारची व्यवस्था ही आपल्याला जगभरामध्ये पण दिसेल. त्यामध्ये अमेरिका असेल, चीन असेल, बल्गेरिया असेल, इटली असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, ग्रेट ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये सुद्धा आपल्याला शासन व्यवस्था ही दिसते. म्हणजे जगभरामध्ये शासन व्यवस्था जवळजवळ एखाद दोन राज्य जर सोडले तर आपल्याला सगळीकडे उत्तम रीतीने दिसून येते. आता या शासन व्यवस्थेला पूरक असं किंवा शासन व्यवस्थेला सहाय्यभूत अशा संरक्षणाच्या अनुषंगाने असेल किंवा अंतर्गत सुरक्षेच्या अनुषंगाने असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था सुद्धा या शासनाने केलेल्या असतात. मग याच्याच माध्यमातून, म्हणजे शासनाच्याच माध्यमातून त्या राज्याची अंतर्गत आणि बहिर्गत सुरक्षा असेल, राज्याचं इतर देशांशी किंवा परराष्ट्रीय संबंध असेल, व्यापार असेल, पर्यटन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे थोडक्यात लोककल्याणकारी राज्याचं उद्दिष्ट साध्य करण्याचं काम हे शासन करतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर राज्याचा पुढचा महत्वाचा घटक तो म्हणजे सार्वभौमत्व. आता राज्य, लोकसमुदायाने राज्य स्थापन केलं, त्यानंतर राज्यासाठी शासन व्यवस्था ही निर्माण केली, परंतु राज्य हे सार्वभौम जर नसेल तर त्या राज्याला काही अर्थ नसतो. सार्वभौम म्हणजे थोडक्यात प्रजासत्ताक राज्य, की ज्याला आपण राज्याचा आत्मा असंही म्हणतो. याच्याशिवाय राज्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होत नाही. म्हणून भारताच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर भारतामध्ये 1947 पूर्वी भारत हा ब्रिटिशांच्या अंकित होता. त्यामुळे ब्रिटिशांनी घेतलेले निर्णय हे भारतामध्ये लागू होत होते. परंतु 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 1950 म्हणजे 26 जानेवारी 1950 हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि हे प्रजासत्ताक दिन साजरा करणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपण असंही म्हणू शकतो की 1950 पासून भारत एक सार्वभौम सत्ता म्हणून अस्तित्वात आली. म्हणजे थोडक्यात 1950 नंतर कोणत्याही परकीय शक्तीचं भारतावरती वर्चस्व नाही किंवा नियंत्रण नाही असं आपल्याला म्हणता येईल. मग आज जर जगामध्ये एक उदाहरण जर पाहिलं तर आपल्याला तैवानचं उदाहरण सांगता येईल की तैवान नावाचं जे राज्य आहे या राज्याचं सार्वभौमत्व हे चीननं हिसकावून घेतलेलं आहे आणि त्यामुळे चीनमुळे तैवान हे सार्वभौम नाही असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे सार्वभौमत्व हा राज्याचा आत्मा आहे असं आपण म्हणू शकतो. भारतीय राज्यघटनेनुसार भारतामध्ये जे काही कायदे करणं असेल किंवा भारताच्या बाबत जो काही निर्णय घेणं असेल हे सर्वस्वी हे भारतीय लोकांचं काम आहे. म्हणून आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. ह्या जो भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका आहे यामध्ये भारताचं सार्वभौमत्व हे स्पष्ट केलेलं आहे. आता राज्य आणि राष्ट्र यामधला फरक आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा. आता राज्य हे मूर्त असतं. मूर्त म्हणजे काय तर राज्याला एक निश्चित अस्तित्व असतं, राज्य हे आपल्याला दाखवता येतं. तसं राष्ट्र हे अमूर्त असतं. म्हणून मी अगोदर सांगितलं की राज्य ही भौतिक गोष्ट आहे,
तर राष्ट्र ही भावनिक गोष्ट आहे आणि भावनिक बाब ही आपल्याला व्यक्त झाल्याशिवाय समजत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या प्रती कोणत्या प्रकारची भावना लपलेली आहे हे आपल्याला सांगता येत नाही. परंतु आपण महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्रीयन आहे असं आपण म्हणू शकतो, कारण तो महाराष्ट्रामध्ये राहतो. परंतु त्याला महाराष्ट्राविषयी प्रेम आहे की नाही हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. आणि म्हणून बऱ्याचदा मराठी विरुद्ध अमराठी हा जो वाद आहे तो याच राष्ट्रभावनेतून निर्माण झालेला आहे. त्यामुळे याला भावनिकतेची किनार असलेली आपल्याला दिसतं. आता राज्य हे एका निश्चित भूप्रदेशावरती तयार होतं, तर राष्ट्र हे तयार होण्यासाठी निश्चित भूप्रदेशाची आवश्यकता नाही. म्हणजे राष्ट्र हे विखुरलेल्या स्वरूपात पण असू शकतं. वेगवेगळ्या जगातील वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा राष्ट्र हे आपल्याला दिसून येऊ शकतं. आता एका राज्यामध्ये अनेक राष्ट्र असू शकतील. म्हणजे भारत जर आपण विचारात घेतला तर भारतामध्ये सुद्धा अनेक राष्ट्र आहे असं आपण म्हणता येईल. अमेरिकेमध्ये अनेक राष्ट्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. 1991 पूर्वीचा रशिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक राष्ट्र होती. परंतु एक राष्ट्र मात्र अनेक राज्यांमध्ये विभागलेलं आहे असंही आपल्याला दिसतं. म्हणजे एका राज्यात अनेक राष्ट्र, तर एका राष्ट्र हे अनेक राज्यांमध्ये असं आपल्याला म्हणता येईल. आता राज्य हे मानवाच्या गरजेतून, म्हणजे ज्याला आपण मानव समाशील प्राणी आहे यातून निर्माण झालं, तर एक प्रकारे एकतेची किंवा ऐक्याच्या भावनेतून राष्ट्र हे निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. राज्य हे संघटित असतं, राज्याच्या मागे संघटन असतं, शासन असतं. तसं राष्ट्र हे असंघटित असतं. आता भारताविषयी प्रेम असणारे व्यक्ती हे जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर ते असंघटित स्वरूपाचे असतात. परंतु भारत या भूमीबाबत जो काही ज्याला आपण राज्य असं म्हणतो, भारत हे राज्य असेल किंवा महाराष्ट्र हे राज्य असेल, तर याबाबत हे एक शासनानं हे संघटित केलेलं किंवा शासनाच्या वर्चस्वाखाली असलेला हा सगळा भूप्रदेश, आणि मग हे शासन जे आहे हे दंडशक्तीच्या जोरावरती राज्याला नियंत्रित करतं. तसं राष्ट्रामध्ये शासन व्यवस्था नसते किंवा दंडशक्ती नसते. त्यामुळे राष्ट्राचं नियंत्रण करणं किंवा नियमन करणं हे अवघड जातं. त्यामुळे राज्याला नियम घालून देण्याचं काम जसं शासन व्यवस्था करते तसं राष्ट्राला कोणत्याही प्रकारचे नियम नसतात. त्यामुळे राष्ट्र हे भावनेवरती चालतं, तर राज्य हे भौगोलिक घटक किंवा भौतिक घटकांवरती आधारलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे शेवटी राज्य हे आपल्याला निश्चितपणे दाखवता येतं, किंवा राज्य हे स्थायी स्वरूपाची संकल्पना आहे तर राष्ट्र हे अस्थायी स्वरूपाची संकल्पना आहे. म्हणजेच भारतामध्ये राहणारे लोक, भूतकाळातील जर काही घटना आपण पाहिल्या तर त्यांचं राष्ट्रप्रेम हे इतर देशांबाबत असलेली सुद्धा काही उदाहरणं आपल्याला भूतकाळामध्ये दिसतात. त्यामुळे भारत राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं राष्ट्रप्रेम जसं दुसऱ्या राष्ट्राशी असू शकतं तसं जगभरामध्ये इतरत्र आपल्याला ते पाहता येईल. तर हा जो आहे राज्य आणि राष्ट्र ह्या संकल्पनेमध्ये आपल्याला मूलभूत फरक असलेलं दिसून येतं.